सकाळी 5 वाजता गेलेला माणूस 9 वाजता जर घरी आला तर काय करायचं? लेकरं येड्यावानी वाट बघतात ना. आता हे 15 ऑगस्ट तर चला म्हणलं आज सकाळी काढ लवकर काढत. तर आता कपडे घातले कसे दिसतात, छान दिसतात ना. तर चला आता बघू ट्रिप कुठल्या पडतात ते आपल्याला. तर चल बघूत आपण. तर सकाळ सकाळी पडले डायरेक्ट नाशिक फाटा. नाशिक फाट्याला यायचं नव्हतं म्हणून आता काय बरं सकाळ सकाळी नाशिक फाट्याला तर काय भारी वाजत आहेत पुन्हा. तरी आलो नाशिक फाट्याला. चला म्हणतो सकाळ सकाळी ट्रिप कशाला कॅन्सल करा. आता बघूत नाशिक फाट्यावरून आपल्याला कुठं टाकते. तर मंडळी कुठं होतो? नाशिक फाटा. नाशिक फाट्यावर थांबलं तेवढ्यात वाढली फेज 3 इंजोडी. उचलली ना मग लगेच. फेज 3ला जाताना जेवढ्या ट्रिपा वाजत होत्या, एक ट्रिप तर असे वाजत होती 350 प्लस 175 रुपये. नाही उचलली. चला म्हटलं पहिल्यांदा ड्रॉप करू नंतर बघू. तर तिन्ही मग कस्टमरला सोडलं त्यांच्या जागेवर. मग थोडा वेळ थांबलं आणि तेवढ्याच वाढले डायरेक्ट निगडी 450 रुपये. तर म्हणलं मी 6 वाजल्यापासून गाडी बुक करते म्हणलं. आत्ताची बुक झाली म्हणलं. किती वाजता? 7 वाजता. मग सोडलं त्यांना निगडीला सोडलं तेवढ्याच वाढले आदित्य बिर्ला 75. म्हणलं चला गॅस संपत आला. आदित्य बिर्लाला सोडले की नाही सोडलं तेवढ्याच वाढली चिंचोटेशन. म्हणून अजून गॅस संपत आला टाकायला गाडी आपल्याला. कारण की गॅस टाकायलाच द्यायचं होतं. तर आता आलो गॅस टाकायला. कुठं? गॅस भरण्यासाठी. आता बघू कुठली ट्रिप पडते ते आपल्याला इथून. वेट आणि वाच. गॅस भरला. तिथून डायरेक्ट बसली वालाला डेक्कन जिमखाना. तर आलो डेक्कन जिमखाना साईडला. म्हणून जरा चहा प्यावा. चहा घ्यायला प्यायला गरम. आता तिथून बघू कुठली पडते ट्रिप. चला मित्रांनो बघू वाट. म्हणजे जिमखान्याला होतो म्हणलं चहा प्यावा जरा. आता चहा प्यायला लागलो की तेवढ्याच वाढली 370 रुपये. पण एका हातात चहा होता त्यामुळे जमलत नाही उचला लवकर. गेली चहा लई महागात पडला मला ते. मग वाढली राटणी 210 रुपये. चला म्हणलं राटणी तर राटणी. आता राटणीला आलोय. राटणी लगेच वाजली 70 रुपये. चला म्हणलं 70चे पण मारून. आज सोडायचेच नाही. आज सुट्टी द्यायची नाही. आज ओलाला सुट्टी द्यायची नाही आज. आणि उबेरवर ट्रिपा वाजतात बघा 40 रुपये 50 रुपये. उबेरवर सकाळपासून मी आज तर ट्रिप मोठी बघितली नसते. एका ट्रिप बदली सकाळी तेवढी 450 रुपये 300 रुपये. चला आता बघू कस्टमर का येते ते. फोन आल्या वाटतं पोचवतो. तर मित्रांनो फिनिक्स मॉलला होतो. फिनिक्स मॉलहून डायरेक्ट वाजली खराडीच्या आसपासच इकडे एरिया आहे कुठला तरी मला माहीत नाही एवढा. डायरेक्ट वाजली 398 रुपये. रॅपिडो उचलली ना. मग आलो इथं. आता आज हाय नाही करायचं. आज 15 ऑगस्ट. आज स्वातंत्र्य दिवस आहे आज. ते स्वातंत्र्य फिरायचं चौकोर स्वातंत्र्य फिरायचं आज. आता बघू कुठली ट्रिप असते आपल्याला. 50 रुपये फिनिक्स मार्केट सिटी विमाननगर. नो नमस्कार म्हणजे कुठं होतो? विमाननगर. विमाननगरहून डायरेक्ट सिंहगड रोड. किती? 340. नाद करते का? पण तिथे कात्रज साईडची उचलली होती 230 का काहीतरी. फक्त गाडी वळूच तर समोरच्याने कॅन्सल केली. बरं झालं कॅन्सल केली. ते डायरेक्ट सिंहगड रोड 340. तर कस्टमर का म्हणलं 2 म्हणजे 10-5 मिनटं थांबा म्हणले. हाय तिथंच रिटर्न जायचं म्हणले आपल्याला. फक्त डॉक्टरला दाखवायचं लगेच निघायचं. चालतं म्हणलं ठीक आहे म्हणलो. त्यांना नंबर दिला माझा. फोन करा म्हणलो. मी इथंच थांबन म्हणलो मी 40-50. तर थांबलो आहे. तर मित्रांनो आता जर त्यांनी लवकर जर त्यांचं आवडलं तर मग त्यांनाच कस्टमरला रिटर्न घेऊन डायरेक्ट विमाननगर. चला मित्रांनो अजून आता बघू काय होते आज. कस्टमर हे करतात समोसा गावात. समोसा घेतला गाडी लावली साईडला. कुठं? सिंहगड रोड. तर कस्टमर मला वापस जायचं होतं. त्यांनी लगेच फोन केला मला. कस्टमरने फोन केला वापस द्यायचं म्हणून. चला म्हणलं मग पुन्हा गेलो त्यांना आणायला. चहा प्यायला नाश्ता केला. आता ज्या जागेवर निघलो होतो तिथं वापस आलो मी. आता बघू तिथून कुठले वाजतात ट्रिप. आता बघूत अजून. तर मंडळी कुठं होतो? सिंहगड रोडला. रिटर्न आलो. कुठं? विमाननगरला. विमाननगरला आल्यानंतर मग डायरेक्ट पडले बावधन. नाद करते का? बावधनला गेलो आणि पेमेंट कलेक्ट करूच तर डायरेक्ट पडले वडगाव शेरी. किती? 450 रुपये. नाद करते का? उचलाच लागतंय. मग आता आलो वडगाव शेरीला. तर आता इथून बघू. आणि येताना भाऊ पण भेटला.
तर भावाला भेटायला चाललो आता. ते म्हणलं ये वापस, म्हणलं भेटू चहा पाणी करूच म्हणलं. आता चाललोय. 200 रुपयाची होती, बघूत आता नंतर. आता चाललो त्याला भेटायला आणि चहा पाणी केल्यानंतर मग आपण बघू कुठली ट्रिप होती. आता नाही, आता डायरेक्ट आपली चिंचवडची ट्रिप धरायची नाही, घरी निघायचं आता. सकाळपासून बाहेर काय जेवण पण नाही केलं अजून. उपाशी सकाळपासून फिरतो इकडे तिकडे दिसतो. समोसा खाल्ला होता एक, आता बघत कुठली पडते. आता पहिल्यांदा भावाला भेटायचं होतं. चला तर आलो मी फायनली भेटायला भावाला. हे बघा, ह्याला भेटण्यासाठी मी निगडीची ट्रिप सोडली माहिती आहे का. कुठली आता खर्च पाणी पण करा ना, गाडीच्या बाहेरच उतरा ना. हे बघा, चल ना जरा होती ना खर्च पाण्याचा. पावला देव पावला. चला तर कुठं होतो मी, तर भावाला भेटल्यानंतर तिथंच गप्पा छप्पा मारत चहा पेत थोडा नाश्ता पाणी पण केला. तिथंच वाजले 7. खेरगावची ट्रिप वाजली होती, 350 रुपये पण भेटले नाही. मग गेलो फिनिक्स मॉलला, एक भाडं घेऊन 70 रुपयाचं. मग तिथं पण नाही वाजलं भाडं. मग आपलं 10-5 गोळा करीत आलो आता चिंचवडला. आता चाललो घरी. आता बायको काय म्हणते ते बघा, कारण की सकाळपासून घरी नाही, सकाळी 4 वाजता निघतो. आणि भावामुळं नुकसानच झालं म्हणा, कारण की त्यापाशी गप्पा मारत बसलं ते नुकसानच झालं. चला चालत असतं. चला आता घरी बघतो बायको काय म्हणते. सकाळी 5 वाजता गेलेला माणूस 9 वाजता जर घरी आला तर काय करायचं. लेकरं येड्यावानी वाट बघतात ना. अगं बाबाचा बड्डे आलाय माझ्या. काय गालू मुलीचा बड्डे जवळ आलाय. काय का ना पिल्लो. हा कसं आलं ग बाई माझ्याकडे. लेकरू माझ्याकडे आले आणि हे खायला बघत आहेत. मी स्टार्टिंगला तुमच्याकडे आले आणि बाबू माझा पहिलेच माझ्याकडे आला. का ना पिल्लो. काय केलं का खाण्याच्या अशा काही खाल्लं होतं ना समोसा. हा मग व्हिडिओ माझ्याकडे. चला काय केलं, भाजी काय केली. बरोबर चला. तर मित्रांनो आज एवढं पळवलं ना, अर्ध पुणे पालते घातलं असेल. जिकडं पळन तिकडं ट्रिप, नुसती ट्रिपवर ट्रिपा पडत होत्या. पडत नव्हत्या, घेत होतो मी. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर करून करा. या आमच्या गालू मुलं बादशा बड्डे आला आमच्या बाबूचा. हा लवकर या बड्डेला आमच्या. मी सांगन तुम्हाला का बड्डे याचा. कळलं बिल्लो. बाय.